बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या एका मोठ्या बातमीनं। बातमी येते आहे नागपुरातनं। नागपुरामध्ये बसची वाट पाहत असलेल्या 5 जणांना भरधाव येणाऱ्या वाहनानं उडवलेलं आहे। अमरावती नागपूर महामार्गावरती हा अपघात झालेला आहे। भरधाव कारनं 4 प्रवाशांना चिरडलंय। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे। खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे। खड्ड्यांबद्दल वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि याच प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हलगर्जीपणामुळे 4 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अति भयंकर असा हा प्रकार समोर येतो आहे। खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव गेलाय। सुरुवातीला आधी वाटत होतं की भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनानं चिरडलेलं आहे, पण नंतर असे अपडेट आलेले आहेत की या वाहनांचा वेग नियंत्रित झाला नाही आणि खड्ड्यांमुळे हे नियंत्रण सुटलेलं आहे। काय अधिक माहिती सांगशील? तुषार सर, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी संपूर्ण ही घटना आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सातनवरी या गावाच्या बस स्टॉपवर ही घटना घडलेली आहे। जर का बघायचं झालं तर त्या रस्त्यावर एक मोठा खड्डा होता आणि अमरावतीवरून एक ब्रेझा कार ही नागपूरकडे भरधाव वेगाने येत होती। त्या खड्ड्यामधनं कार जाऊ नये यासाठी चालकाने ती खड्डा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ती कार अनियंत्रित झाल्यानंतर रस्त्यावर जे प्रवासी उभे होते, जे एका बसची वाट पाहत होते, त्या प्रवाशावर ती कार गेली आणि त्यामध्ये 5 लोकांना चिरडलं। त्या 5 लोकांमध्ये 4 लोकांचा तर जागीच मृत्यू झाला, एक गंभीर जखमी आहे। यामध्ये महत्त्वाचा विषय हा आहे की जे 3 छोटे मुलं आहेत त्यांचा मृतकांमध्ये समावेश आहे आणि महत्त्वाचा विषय आहे की हा अपघात त्याचं जे प्रमुख कारण आहे ते खड्ड्यांमध्ये झालं। आणि महत्त्वाचा विषय नागरिकांनी हा देखील आरोप केलेला आहे की अमरावती आणि नागपूर दरम्यानचा जो राष्ट्रीय महामार्ग झाला, विशेष करून कोंढाडी आणि कोंढाडीपासून नागपूरपर्यंत जे राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे मागच्या 10 वर्षापासून पूर्ण झालेलं आहे, मात्र त्या महामार्गावर बस थांबे नाहीये। म्हणजे जर का तिथे बस थांबे असते तर हे प्रवासी त्या बस अगदी खरे। तुषार, तू माझ्यासोबत असाच जोडलेला राहा। आपल्या सोबत भारती पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या जोडल्या गेलेल्या आहेत। भारती जी, भयंकर प्रकार समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की 10 वर्षांपासून या रस्त्याचं काम झालेलं आहे, बस तिथे थांबत नव्हती आणि आता खड्डे तिथे पडलेले आहेत। मुळातच खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव जात आहेत, वाहन चालकांचे जीव जात आहेत, मात्र आता बेदरकारपणे धडक दिलेल्या या वाहनांमुळे प्रवाशांचे जीव गेलेले आहेत। नेमकं कोणाला जबाबदार धरायचं? आतापर्यंत आम्ही नॅशनल महामार्ग अमरावती रोड जो आहे त्या महामार्गवाल्यांना आम्ही अटलांटिक जे कामं करता त्यांना आम्ही बरेचदा वारंवार सूचना दिल्या, पत्र दिले, पत्रव्यवहार करूनही त्यांनी आतापर्यंत खड्डे बुजवलेले नाही, बस थांबे तयार करून दिले नाही आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावर वाहनं जेव्हा चालतात ते खड्डे वाचवायसाठी म्हणून ते अगदी रॉंग साईड पण येऊन जातात आणि बस थांबा नसल्यामुळे आता जे प्रवासी माझ्या सर्कलचे जे 4 सदस्य म्हणजे लोकांचे जे मृत्यू झालेला आहे, अतिशय म्हणजे वाईट आहे। अशी दयनीय अवस्था त्या रस्त्याची झाली आहे। त्याच्यामुळे ती कार जी आहे ते खड्डे वाचवताना त्या माणसांना उडवून चालली गेली। मॅडम, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने खड्डे वाचवताना त्या कारनं उडवलेला आहे, मात्र आपल्याला चित्रांमध्ये स्पष्ट दिसते की रस्त्यामध्ये अगदी मोठा खड्डा पडलेला आहे। तुम्ही सांगतायत की वारंवार तुम्ही प्राधिकरणाकडे तक्रारी करतायत, लक्ष कोण देत नाहीये। मुळातच अमरावती नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे। पुन्हा एकदा खड्ड्यांवरनं राजकारण सुरू झालेलं आहे का की या महामार्गाची दुरुस्ती नेमका कोण करणार त्यावरनं? राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ज्यांच्याकडे हा कॉन्ट्रॅक्ट आहे रस्त्याचा आणि ज्यांनी हे रस्त्याचं काम घेतलेलं आहे त्यांनी ही दुरुस्ती करायला पाहिजे। राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आम्ही ज्यांना हे रस्त्याचं काम मिळालेलं त्यांच्याकडेच आम्ही वारंवार तक्रार करतो की त्यांनी एकतर बस थांबे तयार करून द्यायला पाहिजे रस्त्याच्या खाली आणि ते खड्डे असा सतत पडताय आणि इतका पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळ्या रस्त्यावरचे खड्डे अगदी खरे। प्रत्येक वेळेला खड्डे पडतात, खड्ड्यांची कारणं दिली जातात। मॅडम, पण तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, ज्याच्यामध्ये 3 निष्पाप मुलं आहेत। शौर्य डोंगरे ज्याचं वय फक्त 9 वर्षांचं आहे, शिराली डोंगरे जिचं वय अवघं 6 वर्षाचं आहे आणि चिनू सोनबरसे त्याचं वय 13 वर्षांचं आहे। या मुलांचा काय याच्यामध्ये दोष होता? का त्यांचे बळी जात आहेत? आणि खड्ड्यांवरती जर कारवाई केली जात नसेल तर त्या प्राधिकरणाच्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल का? नक्की नक्की नक्की
जर का पुढे परत आतापर्यंत आम्ही त्यांची कंप्लेंट करूनही त्यांनी दुरुस्ती केलं नाही, पण यापुढे जर का परत त्यांनी असंच केलं आणि अशा दुर्घटना तर सतत होतच आहे. पहिल्यांदा अशी झालेली दुर्घटना नाही आहे, यापूर्वीही झालेली आहे. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना तक्रार केली होती, पण तरी त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. पण आता जर का परत असं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करावं शासनाने, असं नक्कीच आम्ही शासनाकडे अगदी खरे, कारवाई निवेदन करावी अशी सादर तुम्ही करतो. मागणी केलेली आहे. धन्यवाद भारती पाटील, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मी पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे. तुषार, आपण बघितलं की स्थानिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हा काही आज झालेला अपघात नाहीये, असे अपघात रोजच होत आहेत. मात्र इतकं होऊनही त्या रोड कॉन्ट्रॅक्टरला जर त्याची गंभीरता येत नसेल, त्याला त्याची जाणीव होत नसेल, प्रशासनाला जर त्याचं काही पडलं नसेल आणि लोकप्रतिनिधींचं जर दुर्लक्ष होत असेल, तर आता काय करायचं? म्हणजे असेच निष्पाप जीव जात राहणार का? तुषार सर का बघितलं म्हणजे विशेष करून कोंढाळीपासून नागपूरपर्यंत साधारण हा 60 किलोमीटरचा पॅच आहे आणि याची पूर्ण जबाबदारी ही अटलांटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. तीच कंपनी त्या राष्ट्रीय महामार्गावर टोल देखील चालवते. हे खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण या कंपनीचं आहे. सोबतच जे बस थांबे आहे, म्हणजे बस थांबते तिथे, पण जे प्रवाशांना वाट पाहण्यासाठी बसण्यासाठी जे बस स्थानक लागतात, ते बस स्थानक तिथे नव्हतं. त्यामुळे वारंवार प्रवाशांना काय होतं की राष्ट्रीय महामार्गाच्या डिवायडरवर बसून राहावं लागतं किंवा डिवायडरच्या बाजूने उभं राहावं लागतं. आणि आज देखील घटना घडली तेव्हा तसंच झालं. हे सर्व प्रवासी जे होते, हे प्रवासी बसची वाट पाहत त्या महामार्गाच्या बाजूला थांबलेले होते. जर का तिथं बस स्थानक असतं तर बस स्थानकामध्ये ते बसून राहिले असते. बस आली असती तेव्हा ते बस स्थानकामधून बाहेर निघाले असते आणि बसमध्ये बसले असते. मागच्या 10 वर्षापासून हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला, मात्र तिथे बस स्थानक तयार करण्यात आलेली अगदी खरे. नाही. तुषार, आणि याला कारणीभूत कोण वाटतंय? म्हणजे महामार्ग तयार होतोय, महामार्ग तयार झाल्यानंतर टोल वसुली केली जाते, टोल वसुलीचं कंत्राट एका कंपनीला दिलं जातं, दुरुस्तीचं कंत्राट त्याच कंपनीला दिलं जातं. मात्र अगदी मनसोक्तपणे, बिनधास्तपणे ही लोक जर फक्त टोल वसुली करत असतील आणि जर ते खड्डे भरत नसतील, आणि तू म्हणतोय तसा जो मुद्दा प्रचंड गंभीर आहे की 10 वर्षांपासून बस स्टॉप तयार केले जात नाहीयेत, या कंपनीवरती, अटलांटिस कंपनीवरती कारवाई करण्याची हिंमत अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांची का नाही झाली? त्याचं प्रमुख कारण हे सगळे भ्रष्टाचारामध्ये अलिप्त आहे. कारण की अटलांटा कंपनीला देखील माहिती आहे की ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे दिले ते अधिकारी किती दूरपर्यंत विषय ताणू शकतो. कारण की सगळीकडे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. कंपनीने देखील भ्रष्टाचार केला आणि अधिकाऱ्यांनी देखील भ्रष्टाचार केला. त्यामुळे जी मगरुरी आपल्याला अटलांटिक कंपनीची पाहायला मिळते, त्याचं प्रमुख कारण की अधिकारी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, कारण की त्यांनी पैसे घेतलेले असतात. आणि हेच एक प्रमुख कारण आहे की यामुळे निष्पाप जे सामान्य नागरिक असतात त्यांना अशा प्रकारचे आपले जीव गमावे लागतात. जर का अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली तर ते कधीही अटलांटा कंपनीवर कारवाई करू शकतात. मात्र मागच्या 10 वर्षापासून, म्हणजे ही काही पहिली घटना नाही. तुषार सर, का तुम्ही मागच्या 10 वर्षातले याच रोडवरचे 50 किलोमीटरच्या पॅच मधले जर का आकडे बघितले ना, कमीत कमी 100 लोकांचा वर इथे जीव गेलेला आहे. असं असताना देखील अटलांटा कंपनी असो किंवा प्रशासन असो, या संपूर्ण घटनेला गंभीरतेने घेत नाही. आणि महत्वाची गोष्ट की ज्या लोकांकडे ही जबाबदारी आहे, म्हणजे जे लोकप्रतिनिधी असेल, ते देखील या घटनेकडे गांभीर्याने बघत नाही. कारण की या आधीचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो, कोणतंही सरकार असो, प्रत्येक सरकार जी कंत्राटदार, अगदी भयंकर प्रकार तुषार तू सांगतोयस की कोणत्याही सरकारला पडलेलं नाही, भ्रष्टाचार झालेला आहे, भ्रष्टाचारातले वाटे लोकप्रतिनिधींकडे पोहोचलेले आहेत, म्हणून अटलांटा कंपनीची ही मुजोरी, मगरुरी लोकांना सहन करावी लागते. मात्र दुर्दैवानं आतापर्यंत लोकांना त्रास होत होता, मात्र आता हा त्रास जीवघेणा ठरू लागलेला आहे. तुषार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भाषणातनं नेहमी सांगत असतात त्यांना अपघातांचं प्रमाण कमी करायचं आहे. काही रस्ते चुकीच्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत, जिथे ब्लॅक स्पॉट तयार झालेले आहेत, त्या ब्लॅक स्पॉटचं रेक्टिफिकेशन करण्याचे आदेश त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नितीन गडकरी आपल्या भाषणातनं नेहमी ठेकेदारांना ठोकत असतात आणि जे ठेकेदार चांगलं काम करतात त्यांचं कौतुक सुद्धा करतात. मात्र इतका गंभीर प्रकार इतक्या वर्षांपासून होत असेल तर त्याकडे त्यांचं अद्याप दुर्लक्ष होतंय का, की किंबहुना ही अटलांटा कंपनी एवढी मगरूर झालेली आहे की आता त्यांना कोणाचीच भीती राहिलेली नाहीये? तुषार सर, तुम्ही एक छान शब्द वापरला, ब्लॅक स्पॉट. हा जो अपघात झाला तो त्याच ब्लॅक स्पॉटवर झाला, कारण की त्या सातनवरी बस स्थानकावर याआधी देखील सातत्याने अपघात झालेले आहे. त्यामुळे नॅशनल हायवेने देखील त्याला ब्लॅक स्पॉट घोषित केलेलं होतं. मात्र त्या ब्लॅक स्पॉट असताना देखील अटलांटा कंपनीने त्याकडे लक्ष दिलं नाही. सर्व्हिस रोड तयार केले, पण सर्व्हिस रोडही अर्धवट आहे, बस स्थानक नाही. त्यामुळे जे येणारे प्रवासी असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहतूक नियमाचं पालन करत नाही. या घटनेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की तिथे एक तर
खड्डा होता आणि खड्डा असल्यामुळे त्या गाडीचं नियंत्रण गेलं. पण दुसरीकडे तिथे जर का बस स्थानक असते तर ते प्रवासी जीव गेला नसता, त्या गाडीला अपघात झाला असता, पण ते प्रवासी बस स्थानकात असते तर सुरक्षित असते. त्यामुळे निश्चितच आणि महत्वाची गोष्ट की तुम्ही जे म्हटलं की ही कंपनी इतकी मगरूर झालेली आहे की मागच्या 10 वर्षापासून या संदर्भात अनेक तक्रारी केल्यानंतरही ही कंपनी तिथे कोणतेही जे काही त्यांना खड्डे बुजवायचे असेल किंवा जे सर्व्हिस रोड पूर्ण करायचे असेल किंवा बस स्थानक तयार करायचे असेल ते करत नाही. हे निश्चित अत्यंत गंभीर विषय आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार म्हणतात की जे ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार आहेत त्यांच्यावर नेहमी त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नॅशनल हायवेचे अधिकारी असो किंवा स्थानिक अधिकारी असो हे सर्व या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. त्यामुळे कुठेतरी अगदी खरे तुषार, खूप दुर्दैवी बातमी आहे, कारण की अनेक अधिकारी ज्यांचं काम खड्डेमुक्त रस्ते देण्याचं आहे ते अधिकारी खड्डेमुक्त रस्ते देण्याऐवजी फक्त आणि फक्त ठेकेदारांकडून मिळणाऱ्या भ्रष्टाचाराचा मलिदा गोळा करण्यामध्ये लागलेले आहेत आणि त्यामुळे दुर्दैवानं नागरिकांना असा त्रास सहन करावा लागतोय. आपण पाहतोय नागपूर जिल्ह्यातल्या 7 नवरी भागामध्ये भीषण अपघात झालेला आहे. बेदरकारपणे जाणाऱ्या वाहनानं 4 जणांना उडवलेलं आहे. मात्र यातले अपडेट आता असे समोर येत आहेत की खड्ड्यांमुळे वाहन चालकाचा वाहनावरचा वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्यामुळे या वाहन चालकांना रस्त्यामध्ये बसची वाट बघत असलेल्या 4 नागरिकांना उडवलेलं आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. दुर्दैवानं 3 लहान बालकं चिमुरडी ज्यांनी अद्याप हे जग काय असतं त्यांना ते कळलेलं नाहीये, अशा 6 वर्ष 9 वर्ष आणि 13 वर्ष मुलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की अटलांटा कंपनीनं रस्त्यांचं काम केलेलं आहे, मात्र खड्डे भरणं त्यांच्या पचनी पडत नाहीये की फक्त आणि फक्त टोल वसुली करायची आणि आपले खिसे भरायचे, याकडेच सध्या या अटलांटा कंपनीचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय जी माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेली आहे त्या माहितीनुसार या अटलांटा कंपनीनं तिथे बस स्टॉप बांधायला हवे होते, तेही बस स्टॉप गेल्या 10 वर्षात बांधलेले नाहीयेत. जर असे बस स्टॉप बांधले गेले असते तर कदाचित आजचा अपघात टळला असता, कदाचित या अपघातात मृत्यूमुखी जे पडलेले आहेत त्यांचा जीव वाचला असता. खड्डे पडलेले आहेत, तो ब्लॅक स्पॉट आहे. ब्लॅक स्पॉट सुधारण्याचे, त्यांचं रेक्टिफिकेशन करण्याचे, ते रिपेअर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्रालयाकडनं आलेले आहेत. मात्र दुर्दैवानं या ठेकेदाराकडनं पुढची पावलं उचलली गेलेलीच नाहीयेत. त्यामुळे या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. खड्ड्यांचे बळी हे अजून किती दिवस सहन करायचे? लोक पैसे भरतात, ते त्यांना चांगले रस्ते मिळावे यासाठी भरतात. त्या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव जावा, आपल्या घरातल्या कोणाचा जीव जावा यासाठी हे पैसे भरत नाहीयेत. त्यामुळे अटलांटा कंपनीचे अधिकारी जर ही बातमी बघत असतील तर त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटायला हवी. अजून किती बळी घेणार आहे ते अटलांटा कंपनी? का नाही कामं केली जात आहेत? जी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे त्या माहितीनुसार ही कंपनी इतकी मुजोर झालेली आहे, यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना खिशामध्ये टाकलेला आहे. भ्रष्टाचाराचा सगळा पैसा हा त्या अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. त्यामुळे ही बातमी बघणाऱ्या अटलांटा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि त्याच सोबत राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत, जे कर्मचारी NHAIचे आहेत, त्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. कदाचित ही वेळ दुर्दैवानं आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. खड्डे माणूस कोण आहे, कुठल्या परिवारातला आहे हे बघून जीव घेत नाहीत. खड्डे हे माणसांचा जीव घेत आहेत आणि जर खड्ड्यांचे बळी असेच होणार असतील आणि ते जर वाचवायचे असतील तर आपल्याला पुढाकार घ्यावाच लागणार आहे. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा अशीच एक वृत्तमालिका चालवलेली होती ज्याचा ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तसदीबद्दल क्षमस्व या वृत्तमालिकेची दखल मुंबईच्या महापौरांना, ठाण्याच्या महापौरांना, इतकंच काय तर ठाण्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा घ्यावी लागलेली होती. मात्र दुर्दैवानं नागपूरमधलं निष्क्रिय लोकप्रतिनिधी, निष्क्रिय प्रशासन यांचं लक्ष केव्हा जाणार हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. खड्ड्यांच्या पुढच्या बातमीनंतर पुढची बातमी येते आहे भिवंडीतल्या अपघाताची. भिवंडीत सुद्धा एका रिक्षाचा अपघात झालेला आहे आणि दुर्दैवानं ही रिक्षा सुद्धा खड्ड्यातच पलटी हा अपघात झालेला आहे. भिवंडी कल्याण मार्गावर रांजनोली नावाच्या हद्दीमध्ये एका हॉटेल समोर ही घटना घडलेली आहे. आपण पाहतो आहोत हा रस्ता आणि या रस्त्यावरती मोठा खड्डा पडलेला आहे. एक माणूस याचं व्हिडिओ चित्रण करत होता.
जेणेकरून प्रशासनाला जाग यावी आणि हे सुरू असतानाच व्हिडिओ काढत असतानाच इथे मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातात रिक्षा पलटलेली आहे। आपण बघतो आहोत की हा माणूस व्हिडिओ काढतो आणि ही रिक्षा जी आता दृश्यांमधून येताना दिसते आहे तीच रिक्षा पुढे जाऊन पडलेली आहे। खड्ड्यांमुळे या रिक्षाचा अपघात झालेला आहे, पूर्णपणे रिक्षा उलटलेली दिसते आहे। भीषण असा अपघात हा याच्यामध्ये कैद झालेला आहे दृश्यांमध्ये। मुळातच भिवंडी कल्याण मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही ठेकेदाराचं दुर्लक्ष या ठिकाणी होताना दिसतंय आणि त्यामुळे इथले खड्डे भरले जात नाहीये। भिवंडीत कालपासून एक अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये भिवंडी कल्याण रोडवरील जो राजनोली नाका आहे त्या ठिकाणी एका खड्ड्यामुळे अक्षरशः रिक्षा पलटी झालेली आहे। तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याची जर आपण पार्श्वभूमी जर जाणून घेतली तर आता मी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झाला होता तर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तो खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामुळेच त्या रिक्षाचा अपघात झाला, अक्षरशः पलटी झाली। त्याच्या अगोदरसुद्धा काही अपघात झालेले आहे आणि हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याची माहिती काढली असता असं समोर पुढे आलं की 10 दिवसापूर्वीचा हा अपघात आहे आणि त्यानंतर भिवंडी तालुक्यातील जे कोणगाव पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत गणपतराव पिंगळे यांनी अशी माहिती दिली की तो खड्डा होता आणि त्या खड्ड्यामुळे अपघात होत होते आणि रिक्षाचा अपघात झाल्याच्या नंतर त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आणि ही जी घटना आहे ही 10 दिवसापूर्वीची घटना आहे आणि त्यानंतर स्वतः जे सिनियर पी आहेत त्यांनी या जागेवरती थांबून तो खड्डा बुजवलेला आहे। आपण जर दुसरी बाजू बघितली तर ह्या दुसऱ्या बाजूला ही जो आहे भिवंडीच्या जाणारा मार्ग आहे तर कल्याणच्या मार्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा खड्डा आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचा धोका आहे। कारण आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पेवर ब्लॉक लावलेले आहेत आणि अक्षरशः ते पण दबलेले आहेत आणि काही ठिकाणी खड्डा आहे आणि अक्षरशः या भिवंडी कल्याण मार्गावरून मोठ्या प्रमाणात सुसाट मोठ्या वेगात काही वाहने ते जातात आणि त्यामुळेच इथे अपघात होतात। आणि महत्त्वाची बाब म्हणजे खड्ड्याचा प्रश्न भिवंडीला अद्यापही सुटलेला नाही। प्रशासन करतंय काय असा प्रश्न येथील नागरिक असतील, प्रवासी असतील किंवा चालक असतील करतात, कारण अपघाताच्या घटनाही वाढतात आणि दुसरी जर बाजू बघितली तर आपण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि तासन तास तब्बल 4-4, 5-5 तास वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागतं। त्यामुळे एक खड्ड्याचा प्रश्न शासनाने लवकर सोडवावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे। तर आपण बघतोय आमचे प्रतिनिधी रवी शिंदे भिवंडीतल्या खड्ड्यांची माहिती देत होते, मात्र हा जो अपघात आहे हा इतका भीषण आहे की यामध्ये ब्रेक मारण्याआधीच रिक्षा कलंडलेली आहे। भरधाव वेगाने ही रिक्षा येत होती, अचानक रिक्षा चालकाला मोठा खड्डा दिसला, त्यांनी ब्रेक मारला, रिक्षा आउट ऑफ कंट्रोल झाली आणि पूर्णपणे रिक्षेनी फिरकी घेत रिक्षा ही पलटलेली आहे। या अपघातामध्ये 3 जण रिक्षामधनं प्रवास करत असणारे 3 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यानंतरही प्रशासनाला जाग आलेली दिसली नाही। जी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली त्यानुसार हे खड्डे कोण गावातल्या पोलिसांनी भरलेले आहेत। मग जर पोलीस खड्डे भरण्यासाठी जर पुढाकार घेत असतील तर प्रशासन नेमकं करतंय काय? प्रशासनाला झोपा काढण्याशिवाय दुसरं येत नाही का की फक्त आणि फक्त खड्ड्यांमधनं मिळणारा मलिदा, खड्ड्यांमधनं मिळणारे पैसे खायचे आणि लोकांचे नाहक बळी घ्यायचे हाच प्रशासनाचा एक कलमी कार्यक्रम दिसतोय। पुढची बातमी आहे कोल्हापुरातली। कोल्हापूरकरांचा नाद करू नये असं म्हणतात, कारण त्यांनी आता खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक आगळी कल्पना राबवलेली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि यांनी वेगवेगळे होर्डिंग स्लोगन्स लावून प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। विविध महाविद्यालयातल्या मुलांनी यूथ कोल्हापूर या बॅनरखाली एकत्र येत खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। शहरातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये हातांमध्ये फलक घेऊन ओ शेट, कोल्हापूरचे रस्ते ग्रेट, इथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं, अशा पद्धतीचे वेगवेगळे बॅनर्स त्यांनी बनवलेले आहेत आणि प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाद करा पण कोल्हापूरच्या रस्त्यांचा कुठं, अशाचे फलक सुद्धा या विद्यार्थ्यांनी झळकावलेले आहेत।
बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे आता एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतवरती शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांच्या यशोगाथा जय हिंद सन्मानमध्ये.